जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या घेऊन आलो आहोत। आज 14 नोव्हेंबर 2024 गुरुवार। या बातम्यांमध्ये कर्जमाफी, शासकीय योजना, बाजारभाव, हवामान अंदाज, निवडणुकीच्या घडामोडी अशा महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे। प्रत्येक बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यांचा निर्णय प्रक्रियेत मोठा वाटा असू शकतो। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर येथील एका सभेत मोठी घोषणा करत शेतकऱ्यांसाठी दिवसा 12 तास वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे। याशिवाय राज्यात त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल असे आश्वासन देखील दिले आहे। फडणवीस यांच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या समस्या कमी होतील अशी आशा आहे। ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची प्रणाली सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे। त्यानुसार लातूर, धाराशिव, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाने राज्यातील विविध भागात ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे पेरणी व शेती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा अंदाज महत्त्वपूर्ण ठरू शकतो। ऑस्ट्रेलियातून होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील हरभरा आयातीमुळे मोठ्या उतार येण्याची शक्यता असल्याने हरभरा बाजारभावात घट होऊ शकते। यापूर्वी कापसाच्या 22 लाख गाठींची आयात झाल्यामुळे जाहीर करण्यात आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा दुसरा मोठा धक्का आहे। महाराष्ट्रातील प्रमुख पिकांमध्ये कापूस आणि हरभरा यांचा समावेश आहे। त्यामुळे ही आयात शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम करू शकते। राज्यातील ढगाळ हवामानामुळे तूर पिकावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे। अनेक भागात तूर पिकावर बुरशीजन्य रोग आणि पाने गुंडाळणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसत आहे। परिणामी शेतकऱ्यांना फवारणीसाठी अधिक खर्च करावा लागत असून यंदा अतिरिक्त खर्च वाढला आहे। अशा प्रकारे वातावरणामुळे पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार राज्यातील सोलापूर, सांगली, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। या भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेती कामात वेगवान हालचाल करणे आवश्यक आहे। उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमान 11 अंश सेल्सिअस पर्यंत घसरले आहे। त्यामुळे थंडीची चाहूल लागली आहे। दक्षिणेकडील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे। सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक काळात अजित पवार गटाला शरद पवार यांचे फोटो आणि व्हिडिओ न वापरण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे निवडणुकीतील प्रचारात पवार कुटुंबियांच्या फोटोंचा वापर रोखण्यात आला आहे। तमिळनाडू किनारपट्टीजवळ चक्रीय स्थिती सक्रिय झाल्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। रायगड, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर येथे पावसाच्या शिडकावाची शक्यता आहे। शेतकऱ्यांना कृषी बाजारभाव, पीक विमा, नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। यामुळे शेतकऱ्यांना त्वरित माहिती मिळू शकते। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।